नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख फिक्स झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये नाही तर थेट 6000 रुपये जमा होणार आहेत। गुढीपाडव्याच्या निमित्ताने हप्त्या वाटपाची तारीख ठरवण्यात आली असल्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतानाच शेतकऱ्यांना विशेष अनुदान बोनस देखील दिला जाणार आहे। म्हणजेच 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे आणि 4000 रुपये विशेष बोनस असे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना विशेष अनुदान बोनस नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण आत्ताच एक नवीन GR समोर आलाय ज्यामध्ये तुमच्या कर्जमाफीच्या मुद्द्याबद्दलचा मोठा खुलासा देखील समोर आलाय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की थकीत कर्जाबाबतची माहिती देखील तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही जर अर्धवट माहिती ऐकली तर तुमचं 4000चं नुकसान होऊ शकतं। कारण विशेष अनुदान बोनसची रक्कम ही 4000 रुपये आहे। मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधींच्या अटींमध्ये राज्य सरकारने मोठे बदल केले आहेत। आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की फक्त केंद्राचे आणि राज्याचे मिळून हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, पण सरकारने आता विशेष अनुदान जाहीर केलेला आहे। हा बोनस 4000 रुपये आहे। परंतु हा बोनस नेमकं काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे, यामध्ये राज्य सरकार नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मदत देणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना 6000 रुपये गुढीपाडव्याला मिळणार आहेत, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील आला असेल। परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये जिल्ह्यानुसार विभागणी केली जाणार आहे। सरकारने याआधी जेव्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला होता त्यावेळीच एक समिती नेमली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करत होती। या समितीमार्फत सरकारने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्ह्यांची तपासणी पूर्ण केली आहे। त्यामुळे सरकारने नेमलेल्या समितीने आता अहवाल सादर केला असून शेतकऱ्यांची नावे समोर आली आहेत। त्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विशेष अनुदान बोनस 4000 रुपये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर 4000 रुपयाचा बोनस घ्यायचा असेल तर तुमचं नाव या यादीमध्ये असणं महत्त्वाचं आहे। कृषी विभागाने याबद्दलची विशेष माहिती दिली आहे। परंतु या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांची नावे येणार आहेत आणि कोणती शेतकरी पात्र ठरणार आहेत हे आपण पाहणार आहोत। कारण विशेष माहिती कृषी विभागाने देत असताना या योजनेच्या हप्त्यासोबतच आता 4000 रुपयाचं विशेष अनुदान तुम्हाला मिळत आहे। परंतु तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। त्यानुसारच तुमचं नाव हे यादीमध्ये समाविष्ट होणार आहे। शेतकऱ्यांची तपासणी समितीमार्फत केली जात आहे। आता कर्जमाफीच्या निर्णयाला देखील गती मिळत आहे। त्यामुळे तुमच्या थकीत कर्जाची माहिती देखील समितीमार्फत मिळवली गेली आहे। ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी EKYC प्रोसेस पूर्ण केली होती अशा शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती आहे। कारण शेतकरी मित्रांनो 6000 रुपये जमा होत असताना सरकारने बँकेच्या अधिकाऱ्याकडून एका खास गोष्टीची माहिती मागवली आहे, ते म्हणजे तुमचे थकीत कर्ज। काही दिवसापासून थकीत कर्जाची यादी बनवली जात आहे। सरकार केवळ 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता सोडत आहे, परंतु या पाठीमागे तुमच्या कर्जमाफीच्या निर्णयाला देखील प्रचंड वेग लागला आहे। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा होती त्या शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी समितीमार्फत शेतकऱ्यांची तपासणी पूर्ण केली असून अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला कर्जमाफीचा निर्णय आता शेतकऱ्यांच्या जवळ येऊन पोहोचला आहे। त्यामुळे तुमची मोठ्या कर्जापासून सुटका होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव असणं महत्त्वाचं आहे। कारण गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी वितरित होणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबतची विशेष माहिती देत असताना स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये नसतील त्या शेतकऱ्यांनी एक विशेष काम करायचं आहे। त्यानंतरच त्यांचं नाव हे यादीमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे। मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला वाढीव 4000 रुपये मिळणार आहेत। टोटल 6000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु हे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतरच कर्जमाफीच्या निर्णयाला देखील गती लागणार आहे। त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही फक्त एक योजना नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचा विशेष GR आता समोर आणलाय। गुढीपाडव्याला फक्त हप्ताच मिळणार नाही तर तुमच्या कर्जमाफीच्या पुढच्या टप्प्याची घोषणा होणार आहे। त्यामुळेच तुमचं नाव यादीमध्ये असणं तुमच्या फायद्याचं आहे। समितीने केलेल्या पडताळणीमध्ये अनेक शेतकरी पात्र
ठरले आहेत तर काही शेतकरी अपात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असताना कर्जमाफीच्या निर्णयाला देखील गती लागणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळवायचा असेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे हे लक्षपूर्वक जाणून घ्या. कारण आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमच्या जिल्ह्यानुसार आणि तुमच्या बँक खात्यानुसार पडताळणी सरकारने केली आहे. तुमचं बँक खातं सरकारी बँकेमध्ये असेल किंवा खाजगी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी विशेष माहिती आहे. कारण सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना जाहीर केली असतानाच कर्जमाफीच्या निर्णयाला देखील गती लागली आहे. कृषी मंत्र्यांनी आता नवीन नियम बनवला आहे. त्यानुसार नमो शेतकरी आणि विशेष अनुदान योजना दोन्ही एकत्र करण्यात आले आहेत. जर तुमच्या नावावरती थकीत कर्ज असेल तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यापूर्वी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून काही हालचाली केल्या जाणार आहेत. म्हणजेच तुमच्या कर्जमाफीबाबतची मोठी बातमी समोर येत असताना सरकारकडून सर्व बँकांकडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाची डेटा मागवला गेला आहे. तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी हप्त्याचा आणि कर्जाचा काय संबंध? परंतु इथेच मोठा संबंध आहे की ज्या शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होताना बँकेवर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. 4,000 रुपये विशेष अनुदान शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने देण्याचा निर्णय घेतलाय. परंतु 4,000 रुपये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय देखील देणार आहोत. म्हणजेच बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या नावाची विशिष्ट यादी बनवली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला विशेष अनुदान बोनस मिळाला तर कर्जमाफीचा लाभ देखील तुम्हाला मिळू शकतो. पण जर तुम्हाला विशेष अनुदान बोनस नाही मिळाला तर कर्जमाफीचा लाभ तुमच्यापासून दुरावला जाऊ शकतो. याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. कारण जर तुमचं नाव विशेष अनुदान बोनसमध्ये आलं नाही तर तुम्हाला श्रीमंत शेतकरी म्हणून संबोधलं जाणार आहे. जर तुम्ही श्रीमंत शेतकरी ठरला तर तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा लाभ वितरित होणार नाही. त्यामुळे तुम्हाला कर्जमाफीपासून लांब राहावं लागू शकतं. तर लक्षपूर्वक ऐका की आता नमो शेतकरी योजनेचा लाभ 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित झाला तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. परंतु 6,000 रुपये वितरित होण्यासाठी तुम्हाला एक विशेष काम करावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी फक्त आधार लिंकिंग महत्त्वाचं होतं. कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे सोडले जात होते. मग PM किसान योजनेचा हप्ता असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल अथवा थकीत पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केली जात होती. परंतु कर्जमाफीचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना थकीत कर्जाची माहिती ही बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मागवली गेली आहे. तुम्ही कोणत्या वर्षी कर्ज घेतलं होतं, किती कर्ज घेतलं आहे आणि किती लाखोंचं कर्ज आतापर्यंत फेडणं बाकी आहे ते शेतकरी मित्रांनो आता तपासलं गेलं आहे. तुमचा कर्जमाफीचा लाभ तुमच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी आता तुमचं बँक खातं कोणतं आहे आणि तुमच्या बँकेचा IFSC कोड कोणता आहे, तसेच तुमची बँक सरकारी आहे का खाजगी आहे हे देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. सरकारने समिती नेमलेली आहे. त्या समितीमार्फत क्षेत्रांची पडताळणी पार पडल्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे जर तुम्ही eKYC प्रोसेस पूर्ण केली असेल आणि तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक केलं असेल तर eKYC प्रोसेसच्या वेळेस सरकारने तुमच्या रेशन कार्डची पडताळणी देखील केली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुमचं रेशन कार्ड देखील कारणीभूत ठरत आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर सरकारमार्फत एक रेशन कार्ड आणि एक विशेष अनुदान योजना अशी नवीन घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या रेशन कार्डवरती तुम्ही एकच व्यक्ती सरकारी योजनांचे लाभ घेत असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. शेतकऱ्यांना पूर्णपणे 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 4,000 रुपये विशेष अनुदान योजनेचे असे 6,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.